Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. डिफेक्ट मध्ये काही डाऊट आहे का? हाऊ टू क्रिएट डिफेक्ट? स्टेप्स कोण सांगेल? जस्ट रेज युअर हँड. First we click on defect module. There is a by default folder. Then click on new defect. After that, new dialog box is open. First we fill up the summary. That means our defect. We found a defect. That means first we write the summary of that defect in single line. Yes. Then there are few main components of defect. Tell me the components of defect. जे तुला ऑब्झर्व होतं ते सांग, म्हणजे जे मेन वाटतात ते. There are mandatory field detected by, that means tester. After that severity, that means high, low or urgent. Detected on date. ज्या दिवशी असा पडलाय किंवा डिटेक्ट झाला त्या दिवशीची डेट. Yes. Then assign to, that means we assign developer. Concerned developer who is working on the defect. Yes. Status is new or open or status. So there are multiple status: new, open, close, rejected, deferred. Okay. Yes. Then priority also. Priority is there. Yes. And what you maintain in description box? आपण काय मेंटेन करतो description? Expected and actual. त्याच्या आधी काय करतो मेंटेन? Steps to reproduce. Yes. Steps to reproduce. Okay. Steps to reproduce. Then expected result and actual result. Okay. So main component हे 5 आहेत. हा इतकाच यूज आहे. आणखीन एक क्वेश्चन तुम्हाला विचारतात, हाऊ टू इम्पोर्ट टेस्ट केसेस इन HPLM. काय म्हटलं मी? केसेस इम्पोर्ट करायचे. टेस्ट केसेस. सो वेअर यू राइट द टेस्ट केसेस? इन एक्सेल शीट. बट तुम्हाला कुठे इम्पोर्ट करायचे? HPLM इम्पोर्ट करायचे. ओके. ते इम्पोर्ट कसे करायचे बघू. हा कुठे आपण राइट केलं टेस्ट केसेस? एक्सेल शीट. ओके. तर जेव्हा तुम्हाला इम्पोर्ट करायचं असेल ना, तर एक्सेल ऍडन्स लागतात. एक्सेल ऍडन्स. ओके. तर बाय डिफॉल्ट एक्सेल ऍडन्स लागतात. हे एक्सेल ऍडन्स कोण सेटअप करून देईल आधी तुम्हाला? साइट ऍडमिन और ऍडमिन टीम. आपलं काम आहे का सेटअप करणे? ओके. सो वेअर यू राइट युअर टेस्ट केसेस? इन एक्सेल शीट. इथे दिसते टेस्ट केसेस, सब्जेक्ट, टेस्ट केसेस नेम, डिस्क्रिप्शन, स्टेप्स. बट हे ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन व्हॅरी असतं. बरोबर. कॉलम्स नेम सगळीकडे सेम असतील का? कमी जास्ती असतील. आठवते? बट आपण एक स्टँडर्ड फॉर्मॅट फॉलो केला होता. आठवते सगळ्यांना एक फॉर्मॅट? येस सर. ओके. तर आपल्याला सध्या काय करायचंय? जे टेस्ट केसेस आपण एक्सेल मध्ये लिहिले ते कुठे इम्पोर्ट करायचे? इन HPLM टूल मध्ये. बरोबर. तर जर टूल मध्ये आपल्याला इम्पोर्ट करायचे त्यावेळी काय लागेल? ALM एक्सेल ऍडिंग. मी सांगितलं होतं तुम्हाला आता एक्सेल ऍडिंग लागेल. कुठे क्लिक करायचं? इथे फक्त लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. हे युजर आयडी पासवर्ड कोण देईल तुम्हाला? कोण देईल? साइट ऍडमिन और तुमचा ऍडमिन असेल तो देईल. बरोबर. इथे क्लिक केला देन तुम्ही ऑथराइज युजर व्हाल. ओके. म्हणजे तुम्ही सिस्टमला सक्सेसफुली लॉग इन करा. इथे सगळ्यांना दिसते ऑप्शन मॅपिंग. फर्स्ट तुम्हाला काय करावं लागतंय? इथे लॉग इन करावं लागतं एक्सेल ऍडिन वरती. देन मॅपिंग करावं लागेल. मॅपिंग कशाची कराल तुम्ही? एक्सेल टू HPLM. बरोबर. तुम्हाला कुठे करायचे ते इम्पोर्ट टेस्ट केसेस? HPLM. ओके. बट हे लिहिलेले कुठे आहेत? एक्सेल. बरोबर. मॅपिंग करायचे म्हणजेच काय? कॉलमची मॅपिंग करायचे. तर इथे मॅपिंग वरती क्लिक केल्यानंतर एक असा ऑप्शन, एक डायलॉग बॉक्स परत ओपन होईल. त्यासाठी काय लागेल? ALM एक्सेल ऍडिन्स जे आपण लॉग इन केलं. तर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. यामध्ये आपण इम्पोर्ट काय करणार आहोत? रिक्वायरमेंट, डिफेक्ट्स और टेस्ट. रिक्वायरमेंट करणार आहे. हे रिक्वायरमेंट आहेत. टेस्ट. ओके. इथे टेस्ट सिलेक्ट करेल आपण. टेस्ट का सिलेक्ट करेन आपण? आपल्याला काय इम्पोर्ट करायचे?
टेस्ट केस. तर मला एक सांगा, इथे कॉलम बघा, हे कॉलम नेम, बट हे कॉलम कोणते आहेत आणि हे कॉलम कोणते आहेत? आपल्याला काय करायचंय? मॅपिंग करायचे. आपल्याला काय करायचंय? मॅपिंग करायचे. बट इथे कॉलम नेम बघा, हे कशाचे कॉलम नेम आहेत? इथे बघा दिले ना, ALM फील्ड. ALM फील्ड म्हणजे कोणते असतील? HPLM. बरोबर. बाय डिफॉल्ट HPLM टूल आहेत, त्याचे हे कॉलम्स आहेत. आणि इकडचे एक्सेल. बरोबर. हा एक ऑप्शन आहे. बट ALM मध्ये बाय डिफॉल्ट किती आहेत? 3 फील्ड आहेत. ओके. तर इथे टेस्ट नेम आहे, बट इथे टेस्ट नेम काय आहे? टेस्ट केस नेम आहे. दिसते सगळ्यांना? नाव वेगळे. तर इथे तुम्हाला एक स्पेसिफिक कॉलम टाकावं लागेल. मग इथे कॉलम कोणता आहे? इथे काय करावं लागेल? एक्सेल कॉलम मध्ये सी द्यावं लागेल. मॅन्युअली तुम्हाला एंटर करावं लागेल. देन टाईप बघा, इथे काय टेस्ट केस टाईप आहे, बट इथे ALM मध्ये काय आहे? टाईप. ओके. मग तो कॉलम स्पेसिफिक मॅपिंग करायचं असेल तर इथे काय करावं लागेल? तर हा कोणता झाला? मॅन्युअल झाला. मॅन्युअली आपण एंटर करतो तो. यस. देन सेकंड एक ऑप्शन दिसतोय तुम्हाला इथे, ऑटो मॅप. यस. मी इथं ऑटो मॅप वरती क्लिक करतो, त्यावेळी अशी एक विंडो ओपन होते. ओके. सेम. बट यामध्ये बघा प्रत्येक कॉलम दिलेला आहे. डिस्क्रिप्शन, स्टेप नेम, डिस्क्रिप्शन, डिझाईन स्टेप, एक्सपेक्टेड रिझल्ट, आणि जे जे कॉलम आहेत ते इथे डिफाईन केलेले आहेत. दिसतात सगळ्यांना? इथे बघा टाईपला कोणता आहे? बाय डिफॉल्ट इथे कोणता आला होता? टाईपला काय आलाय का बाय डिफॉल्ट जेव्हा ऑटो मॅप केला त्यावेळी? नाही. म्हणजे HPLM ला एक्झॅक्ट सापडलं नाही, तर तुम्हाला इथे मॅन्युअली द्यायचं. मॅन्युअली कोणता कॉलम आहे? ए. ओके. डिस्क्रिप्शन बघा, कॉलम कोणता आहे? डिस्क्रिप्शन डी आहे इथे. यस. देन स्टेप नेम बघा, कॉलम नेम इज ई. ओके. देन एक्सपेक्टेड रिझल्ट एक पुढे आहे. ओके. जे काही कॉलम आहे ते इथे लिहिलेले. देन सब्जेक्ट बघा, बी. अँड टेस्ट नेम ओके. म्हणजे इथे काय टेस्ट केस नेम आहे, बट इथे काय टेस्ट नेम. ओके. सो इन शॉर्ट, ALM फील्ड्स आणि एक्सेल कॉलम्स मॅपिंग करतो. म्हणजे काय? जे कॉलम्स आहेत तिथे फक्त एक्सेल कॉलमचे काय करतो आपण? इथे ऍड काय करतोय? कॉलम नेम एच आहे, बीच आहे, रिलेटेड सीच आहे, डीच आहे. कुठे टाकतो आपण इथे? इन केस ऑफ एक्सेल कॉलम मध्ये. आणि हे ALM फील्ड म्हणजे काय? HPLM फील्ड. ALM फील्ड म्हणजे HPLM. देन इथे बघा, देन ओके करतो आपण. देन ओके केलं. देन बघा फर्स्ट कॉलम कोणता? हा कॉलम कोणता आहे आणि हा कॉलम कोणता आहे? कोण सांगेल मला? फर्स्ट आहे तो HPLM चा, सेकंड आहे तो आपला एक्सेल चा. बरोबर. सगळ्यांना ऑब्झर्व होतोय? येस सर. येस सर. देन काय करायचं? व्हॅलिडेट वरती क्लिक करायचं. इथे दिसते सगळ्यांना व्हॅलिडेट दिसते टिक. तर टिक म्हणजे काय? हे व्हॅलिडेट करतं. म्हणजे हा कम्पेअर करतं कशाची? HPLM ची. म्हणजे सगळं व्यवस्थित असेल तर व्हॅलिडेट ऍक्युरेट होईल. काही मिसिंग असेल तर एरर मेसेज थ्रो करेल. व्हॅलिडेट अज्युम करा, व्हॅलिडेट झाले. देन तुम्ही काय कराल? अपलोड टू ALM. फायनली हे कुठे अपलोड करायचं आपल्याला? HPLM. ओके. अपलोड करायचं. ओके. क्लिक टू अपलोड. ओके. अगेन रिपीट बघू. येस. तर यासाठी सो वेअर वी राईट टेस्ट केसेस ऍज अ टेस्ट इंजिनियर, वी राईट टेस्ट केसेस इन एक्सेल शीट. बट एक्सेल टू आपल्याला काय करायचंय? ALM मध्ये इम्पोर्ट करायचं. त्यासाठी काय लागेल? ALM एक्सेल ऍड-इन्स लागतील. नेम क्वालिफिकेशन, नेम अँड पासवर्ड दिले तुम्हाला. इथे लॉग इन नावाचं बटन आहे. लॉग इन वरती क्लिक केलं तर ALM एक्सेल ऍड-इन्स होईल. देन लॉग इन केल्यानंतर हे मॅपिंग हे पेज ओपन. ओके. देन आपल्याला काय करायचं? मॅपिंग करायचे. जे एक्सेल मध्ये आहेत ते ALM शी मॅपिंग करायचे. तर कॉलम नेम सेम असतील का?
कॉलम नेम डिफरंट असू शकतात. आपल्याला मॅपिंग करायचं आहे. देन क्लिक टू द मॅपिंग. मॅपिंग क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. यामध्ये एंटिटी टाइप टेस्ट आपल्याला काय करायचं, टेस्ट केसेस इम्पोर्ट करायचे. तर एंटिटी टाइप टेस्ट तुम्ही सिलेक्ट करा. देन देर आर 2 वे, एक मॅन्युअली पण करू शकता और ऑटो मॅप पण करू शकता. मॅन्युअली जर केलेलं तर तुम्हाला एक्सेलचे कॉलम द्यावे लागतील. बाय डिफॉल्ट 3च येतात तिथे. तर आपल्याला ऑटो मॅप करायचं आहे. तर ऑटो मॅप केल्यानंतर पेज करते. देन इथे जे कॉलम नेम नाहीच मेन्शन झाले ते आपल्याला मॅन्युअली एंटर करायचं. टाईप इथे आहे पण इथे काय टेस्ट केसेसचा टाईप आहे, इथे कॉलम नेम द्यावं लागेल. देन टेस्ट नेम आहे, इथे टेस्ट केस नेम आहे, त्या कॉलमचं नाव द्यावं लागेल. देन कॉलमचं नाव दिल्यानंतर ओके कराल तुम्ही. देन व्हॅलिडेट करा. बट इथे 2 कॉलम झाले, एक HPLM चा आणि सेकंड तुम्ही जे टेस्ट केसेस लिहिलेत त्याचा. ओके, देन व्हॅलिडेट करा. व्हॅलिडेट इफ एव्हरीथिंग इज ओके देन एक येईल. देन अपलोड करायचं आपल्याला. अपलोड टू LM इथे क्लिक केल्यानंतर कुठे अपलोड होईल, वेअर अपलोड, यस इन HPLM. HPLM मध्ये अपलोड. ओके, तर यावेळी HPLM तुम्ही अशीच प्रॅक्टिस करायची.